आजच्या भयकथेचे नाव आहे मुळशी घाटाचा परतीचा रस्ता। नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 11 वाजले होते आणि आम्ही मुळशीच्या घाटातून परतीच्या रस्त्यावर निघालो होतो। पण त्या रात्रीचा प्रवासात आमच्या गाडीत जे काही घडले ते आम्ही आयुष्यभर विसरू शकलो नाही। सप्टेंबर महिना होता। मुळशी डॅमला जाण्यासाठी आम्ही 5 मित्र प्लॅन करून निघालो। दिवसभर डॅम आणि आजूबाजूच्या परिसरात फिरून आम्ही खूप एन्जॉय केला। संध्याकाळी 7:30च्या सुमारास आम्ही घाट उतरण्यास सुरुवात केली। त्या दिवशी वातावरण जरा विचित्रच होतं। ढगांनी आकाश झाकलेलं, गडगडाट होतोय पण पाऊस थांबलेला। रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती। घाट चढताना उतरताना एकटं झाड दिसायचं आणि एखाद दुसरी गाडी समोरून यायची। रात्र झाली तशी घाटात धुकं दाटून आलं। 10च्या सुमारास आम्ही एका टपरीवर चहा प्यायला थांबलो। टपरीवाला एक म्हातारा म्हणाला, आज रात्र इथे जरा जपून जा साहेब, काही वेळेला चुकलेली वाट इथे दिसते। लोक गाडी उलट्या वाटेने नेतात आणि मग त्या रस्त्याचा शेवटच नसतो। आम्ही हसून टाळलं आणि पुढे निघालो। काही अंतर गेल्यावर आमच्या गाडीच्या पुढच्या काचेवर अचानक हाताचे ठसे उमटलेले दिसले। कुणीही गाडीजवळ नव्हतं। ड्रायव्हर घाबरला। आम्ही शक्यतो कोणी मजा करत असेल असं म्हणून पुढे निघालो। 5 ते 10 मिनिटात GPS गोंधळला। रस्ता दिसत नव्हता। आम्हाला वाटलं नेटवर्क गेला असावं, पण एक विचित्र गोष्ट झाली। आम्ही जिथून आलो तिथेच पुन्हा पोहोचलो। अजून एक फेरा घेतला, पुन्हा तेच। आमच्या लक्षात आलं आम्ही एका चक्रव्यूहात अडकलोय। गाडीचा AC बंद केला। बाहेर उतरून पाहिलं, हवेत एक विचित्र थंडावा होता आणि मागच्या सीटवर एक अस्पष्ट साडी नेसलेली स्त्री दिसली। पण बघता बघता ती नाहीशी झाली। आता मात्र सगळ्यांचे चेहरे फक्त फिक्कट पडले। टपरीजवळ येऊन त्या म्हाताऱ्याला सगळं सांगितलं। तो म्हणाला, याच भागात एक नवविवाहित बाई अपघातात मेली। रात्री एखादी गाडी उशिरा जाताना दिसली की ती वाट चुकवायला लावते। पण शांत रहा, 11:30ची वेळ निघून जाऊ द्या, मग रस्ता उघडेल। खरोखरच आम्ही तसंच केलं। 12 वाजता निघालो तेव्हा GPS नीट काम करायला लागला। रस्त्यावर पुन्हा चकवा झाला नाही आणि शेवटी आम्ही सुरक्षित घरी पोचलो। पण त्या दिवशीची रात्र, त्या काचांवर उमटलेले ठसे आणि त्या मागच्या सीटवर बसलेली ती अस्पष्ट छाया आजही विचार केला की अंगावर शहारे येतात। तर मित्रांनो, काही अनुभव असे असतात की ते शब्दांत सांगता येत नाहीत आणि त्या रात्री आम्ही एक गोष्ट पक्की शिकली, घाटात विशेषतः रात्री नेहमी काळजीपूर्वक आणि जागरूक राहा, कारण कधी कोण कुठल्या रस्त्यावर घ्यायला येईल हे कुणालाच ठाऊक नाही।